नमस्कार मैत्रिणींनो, मी सुनीताज रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। आज आपण करतोय उपवासाचा मेंदू वडा। त्यासाठीचं साहित्य आपण बघणार आहोत। त्यासाठी आपण उकडून किसून बटाटा घेतलेला आहे, हिरवी मिरची घेतलेली आहे, शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे, हे साबुदाण्याचं भाजून पीठ करून घेतलेलं आहे, चवीनुसार मीठ, पाऊण वाटी भगर, पाऊण वाटी ताक घेतलेलं आहे आणि पाऊण वाटी पाणी घेतलेलं आहे। आपण पॅन गरम होण्यासाठी ठेवला आहे, त्यात आपण थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे, त्यात आपण पाणी घालणार आहोत, ताक घालणार आहोत, चवीनुसार मीठ, भगर घालणार आहोत, आता आपण यावर झाकण ठेवून याला शिजून घेणार आहोत। आता आपली भगर शिजून झालेली आहे। आपण गॅस बंद करून हे थंड करून घेऊया। आता आपण तेल गरम करत ठेवलेलं आहे, आपण बाकीची तयारी करून घेऊया। आता हे थंड झालेले आहे। आपण यात उकडलेला बटाटा, हिरवी मिरची, शेंगदाण्याचा कूट आणि साबुदाण्याचं पावडर आपण दळून घेतली ते टाकून घेणार आहोत। मीठ आपण शिजवतानाच टाकलेलं आहे, त्यामुळे नाही घालायचं, चांगलं मिक्स करून घेणार आहोत। तुम्हाला आवडत असलं तर यात ओलं खोबरं टाकलं तरी चालतं। आपण चांगलं मळून घेणार आहोत। आता आपलं पीठ मळून तयार आहे। याचे छानसे असे वडे बनवून घ्यायचे आहेत आपल्याला। आपण वडे बनवून घेतोय, छान गरम झालेले आपण यात वडे टाकणार आहोत, तळून घेणार आहोत, छान ब्राऊन होईपर्यंत तळून घेणार आहोत। आपले वडे छान ब्राऊन झालेले आहे। आता आपण त्याला काढून घेणार आहोत। क्रिस्पी असे छान वडे तळून तयार झालेले आहेत। आपण त्याला काढून उपवासाची चटणी तयार करून घेणार आहोत। त्यासाठी आपण इथे शेंगदाणे घेतले, खोबरं घेतलं, हिरवी मिरची, चवीनुसार मीठ आणि अर्धा लिंबू। त्यात आपण लिंबाचा रस घातलाय, पाणी घातलंय। आता आपण याला वाटून घेणार आहोत। अशा प्रकारे आपले उपवासाचे मेंदू वडे आणि चटणी तयार झालेली आहे। तुम्ही बघू शकता आपले वडे एकदम असे क्रिस्पी झालेले आहेत। व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा। धन्यवाद।